तू ही रे माझा मितवा मालिका आता खूप सुंदर झाले। एक बाप आपल्या मुलाला वाचवणार तर आहे, पण एक बाप आपल्या मुलाला वाचवत आता इकडे त्याचं म्हणजे आता स्वतः त्याचे दुश्मन असणाऱ्या राजेशचं आणि वल्लरीचं खरं रूप आता मात्र अर्णवच्या समोर येणार आहे आणि एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं प्रेक्षकांनो बदलताना आपल्याला दिसणार आहेत। पण असं काय घडलंय आणि त्याच वेळेला अर्णवला किडनॅप केल्यावरती राजेशने किडनॅप केल्याचं सत्य तर त्याला समजलंय, पण त्याच वेळेला त्याला वाचवायला दुसरं तिसरं कुणीच नाहीये, तर त्याचे वडीलच धावून आलेले आहेत। हो प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने आता इकडे रमाकांतने स्वतःच्या जीवावरती खेळत आपल्या आता बाळाला वाचवलेलं आहे आणि इतकंच नाही तर राघव इकडे आता डोळे उघडलेले आहेत, ते म्हणजे अर्णवचे डोळे उघडत आता आपल्याला किडनॅप करणारा राजेश हा नाटक करतोय आणि या सगळ्यांनी मिळून बाबांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय हे सत्य समोर आलेलं आहे। आणि इथूनच मालिका खूप सुंदर झाली। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, ईश्वरीने कशा पद्धतीने बाबांना अर्णवला सोडवण्यासाठी म्हणजे मदत केलेली आहे, सविस्तर सगळं पाहू। इकडे आता राजेशने फोनवरती सांगितलं, हे बघा, जोपर्यंत मी आता सांगत नाहीये तोपर्यंत तो आता कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर आला नाही पाहिजे। चिंटूकल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर नाही आला पाहिजे, कारण कारण आता माझं इथलं काम पूर्ण होणं बाकी आहे। माझं इथलं काम पूर्ण झाल्याशिवाय मी चिंटूकल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे येऊ देणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत त्यांनी आता इकडे खूपच मोठा गेम केलेला आहे। बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता मामा चिडलाय, चाललंय काय तुमचं, म्हणजे आता चिंटू कुठे गेलाय, काय गेलाय ह्याचं पडलेलं नाही तुम्हाला, तुम्ही इथे भांडत बसा, ते काही नाहीये, मला चिंटूला शोधायला पाहिजे। तोपर्यंत आकाश गेलेला आहे अर्णवला पण तोपर्यंत आपण पाहिलंय की अर्णवला किडनॅप करण्यात आलेलं आहे। अर्णवला या सगळ्यामध्ये किडनॅप केल्यामुळे आता अर्णव पूर्णपणे गडबडलेला आहे। आपल्याला कोणी किडनॅप केलंय किंवा कोणी हे सगळं केलंय, आणि त्याच वेळेला तो आता या सगळ्याचा आढावा घेतोय। बरं, तोपर्यंत आकाश तिकडे आलेला आहे आणि आकाश पाहतो आहे की दादाची गाडी तर दिसतीये, पण गाडी जरी दिसली तरी दादा कुठेच दिसत नाहीये, कुठे गेला असेल तो। आणि त्याच वेळेला फोन आलेला आहे तो म्हणजे इकडे आता ईश्वरीचा। ईश्वरी म्हणते, काय झालं आकाश भाऊजी, म्हणजे आता तुम्हाला काही पत्ता लागला का, म्हणजे अर्णव सर कुठे आहेत, काही समजलं का? आणि यावरती तो सांगायला लागतो, अगं नाही वहिनी, मी इकडे आलोय पण दादाची गाडी इकडे आहे, पण दादा मात्र कुठेच नाहीये। असं म्हटल्यावरती जरा आता ईश्वरी गडबडलेली आहे आणि ईश्वरी विचार करते, नाही काहीही झालं तरी मला अर्णव सरांना शोधायला पाहिजे। आणि त्यानंतर ती आता मामांना सांगायला लागते, मामा अहो काय झालं असेल, अर्णव सर नक्की आता कुठे गेले असतील। आणि असं म्हटल्यावरती मामा आता तिला सांगायला लागतोय की ईश्वरी अजिबात काळजी करू नकोस, थांब आपण त्यांना शोधून काढूया। बरं, तो आता मात्र इकडे अर्णव सांगते, कुणी मला पकडले सांगितले, बोला लवकर, मला पकडायची सुपारी तुम्हाला कुणी दिले, असं म्हणत अर्णव आता त्या माणसाला विचारतोय। आणि त्यावरती तो म्हणतोय, तुला काय करायचंय, आम्ही ज्याची सुपारी एकदा खाल्ली की खाल्ली, मग आता कुणाचं नाव नाही आम्ही घेत। अर्णव सांगतो, ठीक आहे, मी तुम्हाला दुप्पट्ट्याचे पैसे देईन, आता तरी तुम्ही हे नाव मला सांगू शकाल का? आणि यावरती ते म्हणतात, तुझ्यावरती काय भरोसा आमचा आम्ही ठेवायचा, तू आम्हाला फसवू सुद्धा शकशील। आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतो, मी का फसवेन तुम्हाला, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना, अर्णव राजे शिर्के। आणि त्यामुळे तुम्ही आत्ता जरी मला आता पकडण्याचा हे केलेलं आहात तुम्ही, तरी सुद्धा जर का पोलीस इथपर्यंत आले ना, तर मात्र तुम्ही तर अडकाल आणि एक दमडा सुद्धा मिळणार नाहीये। बघा, मी तुम्हाला डील देतोय, ही डील जर का मान्य असेल तर लवकरात लवकर मान्य करून मोकळे व्हा। असं म्हटल्यावरती ते आता चर्चा करतायत, थांबा आम्हाला चर्चा करू दे। आणि ते दोघं जण एकमेकांशी बोलतायत आणि ते सांगतायत, ह्या राजेशने आपल्याला आत्तापर्यंत अनेक कामं दिलेली आहेत आणि आता तो स्वतःच नाव बदलून फिरतोय, तो काय आपल्याला पैसे देणार। आता राजेशचं नाव नेमकं कानावरती पडलेलं आहे, ते म्हणजे आता इकडे अर्णव ऐकतोय ह्या दोघांचं बोलणं, म्हणजे तो असं दाखवतोय की तो बेशुद्ध आहे, त्याला काही ऐकायला येत नाहीये किंवा त्याला काही समजत नाहीये। पण आडून आता ते सगळं बोलणं ऐकत तो विचार करतोय, अच्छा म्हणजे हा प्लॅन त्या राजेशचा होता, स्मृती गेल्याचं फक्त नाटक करतोय। आणि नाटक करत त्यांनी आता इकडे स्मृती गेल्याचं नाटक करत त्यांनी सगळ्यांना मूर्ख बनवून ठेवलंय, ते काही नाहीये, आता मला इथून सुटलंच पाहिजे। आणि तितक्यातच राजेशचा फोन आलाय आणि राजेश फोन करून त्या आता गुंडांना सांगतोय, काय रे चिंटूकले आहे ना ताब्यामध्ये? यावरती ते म्हणतात, हो सर, ते तर ताब्यामध्ये आहेत, पण आमचे पैसे द्या तरच आम्ही त्यांना आता अडकवून ठेवू शकू आणि पैसे दुप्पट पाहिजेत। आता मात्र इकडे राजेश चिडलाय आणि चिडून आता राजेश सांगतो, दुप्पट पैसे, जितक्या पैशात काम ठरले ते लवकरात लवकर करायचं आहे। असं म्हटल्यावरती आता इकडे
ईश्वरीने हे बोलणं ऐकले आणि तिला आता जो संशय आलेला आहे तो संशय खरा असल्याची तिची आता खात्री पटलेली आहे. नाही म्हणजे ह्याची स्मृती वगैरे काही गेलेली नाहीये, ते काही नाहीये. अर्णव सर आणि बाबा यांच्यामधलं नातं आता जर का आपल्याला नीट करायचं असेल आणि या घरामध्ये बाबांना स्थान मिळवून द्यायचं असेल तर आता या सगळ्यांच्या कुरघोड्या थांबल्याचं पाहिजेत आणि ती बाबांच्याकडे आणि ती सांगायला लागते अर्णव सरांना किडनॅप करण्यात आलेलं आहे बाबा. आणि त्यावरती बाबा म्हणतात काय बोलतेस तू? आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते हो आणि दुसरं तिसरं कोणी नाहीये तर याच घरातला माणूस हा जो आहे ना राजेश त्यांनी केलेला आहे. आता बाबांना तर विश्वासच बसत नाहीये. ते म्हणतात काय बोलतेस? हा तर माणूस किती भला आहे. यावरती ईश्वरी म्हणते याच्या भलेपणावरती बिलकुल जाऊ नका. हा आता इतका माणूस विचित्र आहे ना की यांनी आत्तापर्यंत अनेक मुलींना फसवले, आपल्या अंजलीताईंना पण फसवतोय. आता मात्र रमाकांत सांगतोय चिंता करू नकोस, आपण चिंटूला सोडवण्यासाठी मी आता स्वतः जाणार आहे. असं म्हणत मग आता रमाकांत स्वतः आता इकडे अर्णवला सोडवण्यासाठी प्रेक्षकांनो निघालेला आहे आणि सोबतच आहे ती म्हणजे ईश्वरी. ईश्वरीने आता मात्र संडे टू मंडे ईश्वरीचे 101 फंडे याचा वापर करत आता एका दगडात 2 आणि 3 पक्षी मारायचं ठरवलंय. अंजलीला वाचवायचं, अर्णवला वाचवायचं, राजेशचा खरा चेहरा समोर आणायचा आणि त्याचबरोबर बाबांना या घरात हक्काचं स्थान मिळवून द्यायचं. बरं तो इकडे आता दुप्पट पैसे द्यायचेत म्हटल्यावरती राजेश विचार करतोय काय करू, आता हेच पैसे पुन्हा आपल्याला वापरायला लागणार आहेत. असं म्हणत तो गाठोड्यातले जे पैसे सापडलेत ते पैसे तो काढतोय आणि तो विचार करतोय कसं ह्यांना उल्लू बनवलं, परत पैसे कुठे गेले काय गेले म्हणून हे सगळे रमाकांतच्या उरावरतीच बसतील, पण त्याचाच फायदा आता मला करून घ्यायला पाहिजे. असं म्हणत तो आता विचार करतोय हे पैसे घेऊन त्या लोकांना देतो. दुप्पट मागतायत का? असं काय घडलं असेल दुप्पट पैसे मागायचं काम ह्यांचं? ते काही नाहीये, यांचं दुप्पट टिप्पट ते काही नाहीये. मला लवकरात लवकर हा मॅटर सगळा क्लोज करायला पाहिजे असा तो आता विचार करतोय. आणि तोचपर्यंत इकडे आता मूर्ख अंजली मात्र इकडे सांगत आहे चिंटू गेलाय कुठे? तुझ्यामुळे ईश्वरी, तुझ्यामुळे चिंटू माझा गेलाय आणि तुझ्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे. जर का चिंटूच्या केसाला जरी धक्का लागला ना तुला मी अजिबात सोडणार नाहीये असं म्हणत ती आता खूपच चिडले. आणि इकडे वल्लरी पण सगळेच जण हे सगळं गोंधळ करत असताना रमाकांत मात्र आपल्या मुलाला सोडवायला कधी गेलाय, कुठे गेलाय, कुणाला काहीच माहिती नाही. आणि या सगळ्यांच्या बाता चालेपर्यंत मात्र आता रमाकांतने एंट्री केलेली आहे आणि रमाकांतने अर्णवला प्रेक्षकांनो सोडवून तर आणलंय पण आता अनेक सत्यांचे उलगडे होताना सुद्धा आपल्याला दिसणार आहेत. बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत रमाकांतच्या एंट्रीनंतर वल्लरी आता मात्र इकडे पेटून उठलेली आहे. पेटून उठलेली वल्लरी मात्र आता ओरडत आहे का हा माणूस घरात आलाय, आत्ताच्या आत्ता या माणसाला या घरातून बाहेर काढा. आणि त्याच वेळेला रमाकांत सांगायला लागतोय मी मुळातच या घरात थांबायला नाही आलेलो आहे, मी फक्त एकच काम करायला गेलो होतो ते म्हणजे चिंटूला आता इकडे चिंटूला घरी आणण्यासाठी. माझं काम झालेलं आहे आणि चिंटू आलेला आहे. ईश्वरी चिंटू आता बाहेर बसला. इकडे हे सगळं ऐकतोय तो म्हणजे स्वतः राजेश आणि तो फोन करतोय काय रे काय कुठे गेला तो? आणि त्यावरती मग आता ते लोक सांगायला लागतात एक म्हातारा आला आणि त्याच वेळेला आता मात्र हा घाबरलाय. ठीक आहे पण काही झालं तरी आपलं नाव थोडी ना येणार आहे. पण त्याला माहिती नाहीये की अर्णवने त्याचं आता नाव ऑलरेडी ऐकलेलं आहे. अर्णवने त्याला आता बोलताना ऐकलेलं आहे आणि त्याचमुळे आता इकडे ज्या अर्णवला घरी आणण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलीस सोबत आलेले आहेत. अर्णव गाडीतून बाहेर पडताना पोलिसांना घेऊन येतो आणि पकडा या माणसाला. यावरती अंजली म्हणते चिंटू अरे काय आहे हे सगळं, म्हणजे आता काही झालं तरी उठसूट माझ्या नवऱ्यावरती आळ घ्यायला तुम्हाला काहीच वाटत नाही का? आणि त्यावरती अर्णव सांगतो उठसूट आळाचा प्रश्नच नाहीये ताई, मी गुंडांच्या तोंडून आता याचं नाव ऐकलंय. बरं इतकंच नाहीये तर आता मी गुंडांना डबल पैसे देऊन इथून सुटून आलोय आणि हा माणूस ज्याचा आपण इतका तिरस्कार करतोय ना तोच बाप मला वाचवायला आला होता. मुळातच आता इकडे शिर्केंचा पण मला फोन आला होता. जो 35 लाखाचा घोळ झालाय तो सगळा याच माणसाने केलाय. आणि आता दागिन्यांचं मला माहित नाही की वल्लरी मामीचे दागिने आता कसे आले, पण हा माणूस चोरी करणार नाहीये कारण शिर्केंनी मला आता सगळी करोडोची प्रॉपर्टी मुळातच ज्या माणसाच्या नावावरती आहे तो माणूस या सगळ्यामध्ये चोरी करण्यासाठी का हे करेल. आणि हे सगळं काम आता यांनी केलंय. पण वल्लरी मामीचे दागिने कसे आले याची काहीच कल्पना मला नाहीये, ते फक्त मामीच सांगू शकते. बोल मामी. आता मामी कशाला काय बोलते, मामी काहीच बोलू शकत नाहीये. मामी या सगळ्यामध्ये पुरती आता अडकलेली आहे. अर्णवने सगळ्यांना जाब विचारलाय आणि वडिलांना मात्र आता निर्दोष सिद्ध केलंय. आणि त्याच वेळेला मात्र इकडे पोलिसांनी पकडलेलं
झालं आहे ते म्हणजे राजेशला पुराव्यासकट. कारण आता ज्या गुंडांनी अर्णवला किडनॅप केले त्यांनी आता राजेशचं नाव घेतलेलं आहे. एका झटक्यात मालिकेमध्ये नात्यांचा जो काही गुंतागुंत होता तो संपलेला आहे.